माझ्या शरीरात वाढलेल्या वजनाचा तोल, माझ्या जिंदगीत चाललेला झोल कमी नाही झालं तर चालेल, पण माझं वडापाववरचं प्रेम कधी कमी नाही झालं पाहिजे. मग हीच प्रेम उतू घालवायला मी गेलतो कराडला. मंगळवार पेठत अयंगार बेकरीच्या बाजूला एक फेमस ठिकाण आहे वरस स्नॅक्स म्हणून. इथला वडापाव आहे फेमस. मग इथलाच वडापाव खायचं म्हणून मी एंट्री टाकली वरस स्नॅक्सला. गेल्या गेल्या असं गरमागरम वडं करायचं चालू होतं इथं. पहिलं ठिकाण चेंज करून इथं नवीन अँबियन्स मध्ये असं ओपन केलं इथं, पण गर्दी तेवढीच आहे, ढीगच्या ढीग. मग गेलो किचनला. हायजीन एकदम चांगलीच ठेवली, काही विषयच नाही. यांचा फेमस वडापावची भाजी कशी तयार होत्या ते जरा बघूया म्हणलं. मग मालकाने आपल्याला डिटेलमध्ये रेसिपी दाखवली सगळी. मग असं मोठं मोठं गोळं केलं भाजीचं आणि सोडलं कढईत वडा तयार करायला. गरमागरम वडा तयार करायला चालूच होतं, तर काका म्हटलं हे सगळं टीव्हीला येणार आहे काय? नाही म्हटलं आपलं युट्यूब चॅनल आहे तिथे येणार आहे. मग काकाने बी दिला पोच चांगला. वडापाव यांचा फेमस आहेच, पण यांच्याकडे मिसळ, पावभाजी, ग्रिल सँडविच आणि कोल्ड कॉफी पण चालू केली आहे. पहिला यांचं फेमस वडापाव